विद्यार्थी मित्रांनो, हे काय सांगा बरं मला? चिकू आहे का नाही? प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अंतर्गत आपण आपल्या शाळेमध्ये आज चिकू आणलेले आहेत. चिकूला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? चिकू. स्पेलिंग सांगता येईल का? सांगा बरं. व्हेरी गुड. तर आज आपण या चिकू फळाविषयी थोडी माहिती जाणून घेऊयात. हा, मला सांगा, या चिकू या फळाची चव कशी लागते रे? गोड आहे की नाही? तर फळामध्ये जी शर्करा म्हणजे साखर, फल शर्करा या चिकूमध्ये जास्त असते. म्हणून जर तुम्हाला थकवा आलेला असेल आणि तुम्ही जर चिकू खाल्ला की लगेच तुम्हाला उत्साह जाणवतो. हा चिकू खाण्याचा पहिला फायदा आहे. त्यानंतर चिकू खाण्याचा दुसरा फायदा सांगतो मला, की चिकू खाल्ल्यामुळं आपला जो रक्तदाब तो वाढतो. म्हणजे जर एखाद्याचा रक्तदाब कमी झालेला असेल आणि त्याला जर चिकू खायला दिला तर त्याचा रक्तदाब पूर्वस्थितीमध्ये येतो. येते लक्षात? त्याचप्रमाणे जर तुमचं पोट दुखत असेल किंवा काहींचं पोट साफ होत नाही बघा, मग त्यांनी काय करायचं? संध्याकाळी झोपताना बी चिकू खायचा आणि सकाळी उठल्यावर बी चिकू खायचा. चिकू खाल्ल्याने आपलं पोट साफ होणार व्यवस्थित. येते लक्षात? आपलं पोट सुद्धा व्यवस्थित साफ होतं. हे फळ मुळात मेक्सिको या देशातलं आहे, पण ते मेक्सिको मधून भारतात आलं आणि भारतामध्ये हे सगळ्यांना आवडणारं फळ इतकं प्रसिद्ध झालं की जगात सगळ्यात जास्त उत्पादन आता चिकूचं भारतात होतंय. चिकू या फळामध्ये अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, क जीवनसत्व, लोह, फॉस्फरस, कॅल्शियम असे सगळे पोषक घटक आहेत. त्यामुळे चिकू आपल्या शरीराला पोषक. शिवाय चिकूमुळे वजन फास्ट वाढतं, पटकन वजन वाढतं, कमी कालावधीत वजन वाढतं. ज्यांना वजन वाढवायचंय त्यांनी आवर्जून चिकू खायचं आणि ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी चिकू कमी खायचं, नाही तर त्यांचं अजून वजन वाढेल. आहे का नाही? आपण वेगवेगळी फळं खातो. यामध्ये काही फळं साल काढून आतला गर खातो आणि काही फळं सालीसहित खातो. चिकू या फळाचं वैशिष्ट्य असं आहे पोरांनो, की चिकू या फळाच्या सालीमध्ये टॅनिन नावाचा घटक असतो. टॅनिन नावाचा घटक असतो. तो आपल्या शरीराला अत्यंत उपयुक्त आहे. तो आपली प्रतिकारशक्ती वाढवतो. लक्षात घ्या. आपला उत्साह वाढवतो, आपली शक्ती वाढवतो. म्हणून चिकू खाताना कधी पण सालीसहित खायचं. कारण त्याच्यामध्ये, त्या सालीमध्ये कोणता घटक सांगितला मी? टॅनिन. व्हेरी गुड. आपण यापूर्वी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की बाजारातून कोणतंही फळ आणलं की ते लगेच आहे असं खायचं नाही. त्याच्यावर बाजारातली धूळ पडलेली असते, त्याच्यावर रोग पडू नये म्हणून शेतकऱ्यांना त्याच्यावर औषध फवारणी केलेली असते. मग आपण काय करायचं? ज्यावेळेस आपले आई वडील बाजारातून फळ आणतील त्यानंतर आपण ते स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं असतं, आहे का नाही? आपण सुरुवातीला आता ही फळं स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. चिकू या फळावर अशी त्याची चिकाचे डाग आहेत पहा, किंवा कधी कधी मावा हा रोग पण पडलेला असतो. हे चिकाचे डाग आहेत. तर त्यासाठी आपण काय करूयात? पहिले ते स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. हे पहा, या पाण्याने धुतल्यानंतर पाणी कसं निघतंय बघा. म्हणजे चिकूवर लागलेली धूळ, घाण ही धुवून चाललेली पहा. आता आपण पण घरी फळं आणल्यानंतर स्वच्छ धुतल्याशिवाय खायची नाहीत. आवडतो ना चिकू? चिकू खाताना कसा खायचाय? साली सकट. करा चालू. आवडला ना? मुलांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत देऊ शकलो याचा मला खूप आनंद होत आहे.